नमस्कार. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर आणि साधना प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संन्याशाच्या डायरीतून या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मी डॉक्टर रश्मी बोरीकर आपल्या सर्वांचे स्वागत करते. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर डॉक्टर सुरेश खुरसाळे सर, निशिकांत भालेराव, कौस्तुभ दिवेगावकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावे. साधनाचे विनोद शिरसाट, निशिकांत भालेराव, SRT संस्थेचे सचिव सारंग टाकळकर यांना पण विनंती आहे की त्यांनी पण व्यासपीठावर यावे. हैदराबाद मुक्तीलढा, ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे अखेरचे पर्व. ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, पण या भूभागाच्या मध्यभागी असलेले हैदराबाद संस्थानातील जनतेला मात्र ही स्वातंत्र्याची पहाट अनुभवता आली नाही. जुलुमी, अन्यायी आणि अत्याचारी निजाम संस्थानिकाविरुद्ध येथील जनतेला निकराचा आणि सशस्त्र लढा द्यावा लागला. अनेक जणांना बलिदान करावे लागले. त्यानंतर 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. या लढ्याचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ, त्यांनी आपल्या काही आठवणी इंग्रजी भाषेतून मेमोयर्स ऑफ हैदराबाद मुक्तीसंग्राम या नावाने लिहिल्या होत्या. त्याचं मराठीतून भाषांतर पा देऊळगावकर यांनी 1976मध्ये केलं होतं. त्यानंतर बराच काळ हे पुस्तक आपल्याला उपलब्ध होत नव्हतं. जवळपास 50 वर्षानंतर हे पुस्तक संन्याशाच्या डायरीतून हैदराबाद स्वातंत्र्य मुक्तीसंग्राम या नावाने आज प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांच्या हस्ते आणि सनदी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आहेत डॉक्टर सुरेश खुरसाळे. पुस्तक प्रकाशनासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत SRT संस्थेचे सरचिटणीस सारंग टाकळकर आणि साधना प्रकाशनाचे विनोद शिरसाट. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळे यांचे स्वागत SRTचे सचिव सारंग टाकळकर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. खुरसाळे सर हे व्यवसायाने वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. अंबेजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश्वरी शिक्षण संस्थेत हैदराबाद मुक्तीलढ्याचे उत्कृष्ट दालन उभे राहिले आहे. ज्यांच्या हस्ते आज प्रकाशन होत आहे ते ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांचे स्वागत साधनाचे विनोद शिरसाट यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून निशिकांत भालेराव आपल्याला परिचित आहेत. परखड विवेचन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे आणि हैदराबाद मुक्तीलढ्यासंदर्भाने त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे असे मराठवाड्याचे भूमिपुत्र सनदी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे स्वागत SRTचे सारंग टाकळकर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. मराठवाड्याचा विकास, हैदराबादचा मुक्तीलढा हे दिवेगावकर यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्या पुढाकाराने हैदराबादचा मुक्तीलढा, मराठवाड्याची मुक्तिगाथा हे पुस्तक प्रकाशित झाले. त्याचबरोबर मराठवाड्याचा मुक्तीलढा समकालीन शोध हे अभ्यासपूर्ण पुस्तकही त्यांनी लिहिलेले आहे. यानंतर प्रकाशकाचे मनोगत व्यक्त करण्यासाठी विनोद शिरसाट आपल्यासमोर येत आहेत.
या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळे, प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे ते निशिकांत भालेराव, दुसरे एक प्रमुख पाहुणे आणि एक महत्त्वाचं भाषण होणार आहे ते कौस्तुभ दिवेगावकर. जी संस्था या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये सहभागी आहे त्या संस्थेचे सचिव सारंग टाकळकर आणि उपस्थित मित्र हो. साधारणतः मार्च अखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला अतुल देऊळगावकरांनी असं सुचवलं की स्वामीजींचं एक आत्मकथन आहे आणि गेली अनेक वर्ष ते उपलब्ध नाही आहे, आउट ऑफ प्रिंट आहे आणि ते साधना प्रकाशनाकडून आपल्याला आणता येईल का. तर एका क्षणामध्ये त्याला होकार देण्याचं कारण असं होतं की माझ्या अगदी सुरुवातीच्या काळात जी पुस्तकं वाचायची राहून गेली, परंतु ज्या पुस्तकांनी खुणावलेलं होतं, महत्त्वाचं पुस्तके असं वाटलं होतं, हातातही आलं, थोडंसं नजरेखालून घातलं, थोडासा भाग वाचला आणि ते मागे पडलं, अशा पुस्तकांच्या पैकी हे एक होतं आणि ते नंतरच्या काळात उपलब्धच नसल्यामुळे समोर कधी आलं नाही आणि वाचायचं राहून गेलं. मात्र स्वामीजींच्या विषयीचं आकर्षण दरम्यानच्या काळात मराठवाड्यातले जे कोणी अनेक लेखक आहेत त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या लिहिण्यातून सातत्याने कानावर आदळत होतं, डोळ्यावर दिसत होतं. म्हणजे चपळगावकरांचं पुस्तक असेल, कुरुंदकरांचं पुस्तक असेल, अनंतरावांचे पुस्तक आणि लेख असतील, तर ह्या सगळ्या प्रक्रियेत मराठवाडा मुक्तीसंग्राम किंवा हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम आणि स्वामीजी यांच्यातलं असलेलं अतूट नातं हे आपल्याला माहिती आहे. आपल्या सभोवतालचे लेखक, वाचक, लहान थोर विचारवंत, सर्वसामान्य माणसं या सगळ्यांना एवढंच माहिती आहे, स्वामीजी आणि मुक्तीसंग्राम, हैदराबाद आणि मराठवाडा. त्याच्या पलीकडे एक 5 वाक्य 10 वाक्य सांगा असं म्हटलं तर लोकांना सांगता येत नाही. असा अनुभव माझा गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये खूप सातत्याने येत राहिला आणि हे केवळ पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबई पुण्यातले लोक यांच्यापुरतंच घडलं असं नाही, तर माझा मराठवाड्यातल्या बीड, उस्मानाबाद या जिल्ह्याशी जास्त संपर्क येतो. तिथलाही ओपिनियन मेकर वर्ग, ज्याला आपण प्राध्यापक म्हणू, पत्रकार संपादक म्हणू, डॉक्टर्स असतील, लेखक साहित्यिक असतील, तर असं लक्षात येतं की स्वामीजी आणि मुक्तीसंग्राम हे शब्द उच्चारले की प्रेमाचं भरतं येतं, खूप आदर वाटतो या लोकांच्या मनात. पण त्यांचा फार अभ्यास झाला आहे, खूप वाचन केलं आहे, समजून घेतलं आहे असं झालेलं दिसत नाही. आणि ही सगळी पार्श्वभूमीसुद्धा जसं मी एक व्यक्तिगत सांगितलंच की आपल्याकडून ते वाचायचं सुटलं, परंतु तेवढ्यासाठी काही कोणी पुस्तक प्रकाशन करायचा निर्णय घेत नाही. तर असं वाटलं की हे इतकं महत्त्वाचं पुस्तक आता उपलब्ध करण्याची आपल्याला एक चांगली संधी मिळते आणि साने गुरुजींच्या साधनाकडून स्वामीजींचं पुस्तक येणं हा सर्वांच्याच दृष्टीने अतिशय आनंदाचा योग आहे आणि होता. मग आम्ही त्याचवेळी लगेच ठरवलं की कधी करूया, लवकर करूया. एप्रिलमध्ये ठरवलं, पुस्तकाचा प्रस्तावच आला. अतुल सरांनी मला असंही सांगितलं की शिरीष खेडगीकर, किशोर देऊळगावकर या दोघांची पण अशी तीव्र इच्छा आहे की हे साधनेकडून यावं. याची पहिली आवृत्ती 1976ला पॉप्युलर प्रकाशनाकडून आली आणि गेली 25 वर्षे तरी ते आउट ऑफ प्रिंट असावं. त्या दोघांची त्याला पटकन संमती होती आणि मग आपण हा आत्ताचा 17 सप्टेंबर त्याच्या आधीचे 1-2 दिवस असा आपण मुहूर्त काढला होता. पुस्तक मी तेव्हा जे वाचायला घेतलं, जुनी कॉपी मला यांनी दिली, तर 2 गोष्टी मला फार तीव्रतेने जाणवल्या. पहिलं, स्वामीजींचं जे निवेदन आहे, आत्मनिवेदन आहे आणि ते सुरुवातीच्या प्रास्ताविकात म्हणता येते की एका संन्याशाने किंवा माझ्यासारख्या व्यक्तीने स्वतःविषयी किंवा स्वतः केलेल्या कामाविषयी फार बोलणं योग्य नाही आणि मला त्या पद्धतीने व्यक्त होताही येत नाही. तरीही अनेकांचा आग्रह आणि एक गरज म्हणून पण, इतिहासाची गरज आपण असं म्हणू वाटल्यास, म्हणून त्यांनी ते लिहिलं. अतिशय प्रांजळ आत्मनिवेदनाचा अतिशय उत्कृष्ट नमुना म्हणून हे पुस्तक दाखवता येईल.
एकही शब्द त्यामधला कुठेही हलवायला जागा नाही. सुबोध आहे, प्रवाही आहे. आणि त्याच्या पुढची गंमत अशी की त्याचा जो अनुवाद आहे तो विपा देऊळगावकरांनी त्यांच्या मनोगतामध्ये लिहिलंच की हा अनुवाद म्हणजे मूळ पुस्तक इंग्लिशमध्ये आलं 67 साली, त्याचा अनुवाद आला तयार झाला 68मध्ये. साधारणतः 68-69च्या दरम्यान त्यांनी स्वामीजींना तो वाचूनही दाखवला. मात्र वेगवेगळ्या कारणांनी ते पुस्तक मागे मागे पडत गेलं. स्वामीजी 1972ला गेले आणि 1976ला ते पुस्तक आलं. म्हणजे आता 50वं वर्ष सुरू होईल 2026मध्ये. मग आमचं असं बोलणं झालं की आपण काय करूया, याला एक नव्या कोणीतरी एखाद्या व्यक्तीची प्रस्तावना असावी आणि ती अशी व्यक्ती असावी शक्यतो की जिचा हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि स्वामीजी या दोघांशीही कमी अधिक प्रकारे संपर्क आला, सहवास लाभला, अभ्यास आहे. आणि असं पटकन नाव अतुल सरांनीच राजूरकर सरांचं सुचवलं, जे आता 95 वर्षांचे आहेत, हैदराबादला आहेत. आणि तो सगळा माहोल त्यांना खूप चांगला परिचयाचा आहे. त्यांना विनंती केली, त्यांनी प्रस्तावना लिहिली, ती आम्ही याच्यामध्ये समाविष्ट केली. या पुस्तकाला पहिली प्रस्तावना 1975 साली म्हणजे हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या एक काही महिने आधी PV नरसिंहरावांनी लिहिलेली होती. आणि नरसिंहराव, स्वामीजी याबद्दल मी काही परत वेगळं सांगायची गरज नाही. तर अतिशय अप्रतिम अशी ती प्रस्तावना आहे. मूळ प्रस्तावना तशीच ठेवलेली आहे आणि दुसरी राजूरकर सरांची प्रस्तावना त्यामध्ये जोडलेली आहे. पुस्तक फायनल होत असताना त्यात काय व्हॅल्यू ॲडिशन करता येईल असं आम्ही विचार करत गेलो. आणि अतुल सरांनी मला जे काही फोटोग्राफ्स, कात्रणं, लेख असे पाठवले होते, तर त्यातला अनंतरावांचा लेख, अनंतराव भालेरावांचा लेख, खरं तर तो NBTच्या पुस्तकात आहे, त्यातला तो भाग, तो असं वाटलं की या पुस्तकाचा समारोप त्या लेखाने करणं जास्त योग्य आहे. त्यामुळे तो लेख एक समाविष्ट केला आहे. कौस्तुभला मी असं म्हणालो की तू स्वतः हैदराबाद आणि मराठवाडा या मुक्तीसंग्रामाच्या संदर्भात अभ्यास केला आहे, पुस्तक लिहिलेलं आहे. तर अशी कोणती पुस्तकं आहेत, 8 ते 10 पुस्तकं, की जी वाचायला हवीत यापेक्षा अधिक समजून घ्यायला. मग त्यांनी जी यादी पाठवली ती आपण परिशिष्ट म्हणून या पुस्तकाच्या शेवटी टाकलेली आहे. अशा प्रकारे हे सगळं पुस्तक तयार होत असताना राजूरकरांनी अशी एक सूचना केली होती की हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी असं जे मूळ पुस्तकाचं नाव आहे, तर त्यातून अनेकांना असं वाटेल की फक्त हैदराबाद संग्रामाच्या बद्दलच्या आठवणी आहेत, स्वामीजींचं त्याच्यात काही नाही आहे फारसं. परंतु वस्तुतः त्यातला सुरुवातीचा 101 पानांचा भाग हा त्यांच्या अगदी बालपणापासून तर शिक्षक होणं आणि नंतर संन्यास घेणं इथपर्यंत आहे. आणि तो पण फार इंटरेस्टिंग आहे. आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम संपल्यानंतरही जे काही राजकारण, समाजकारण त्यांनी केलं त्यावरही एक 30-40 पानांचा भाग आहे. म्हणजे एक अर्ध पुस्तक तरी त्याच्या बाहेरचं आहे. तर आपल्याला काही करता येईल का? मग आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि असं ठरवलं की आपण मूळ जे पहिलं शीर्षक आहे ते उपशीर्षक म्हणून करूया आणि मग स्वामीजींची आत्मकथा अशा आशयाचं काहीतरी टायटल करूया. म्हणजे वाचकांचाही गोंधळ होणार नाही आणि नवं शीर्षक कदाचित हे स्वामीजी समजून घेण्यासाठी, त्यांचं आयुष्य समजून घेण्यासाठी उपयोगी असं ते शीर्षक ठरेल असं आम्हाला वाटलं. आणि मग शिरीष खेडगेकरांनी यांनी असं सुचवलं की आपण संन्याशाच्या डायरीतून हे त्याचं टायटल देऊया. त्यावेळी आमच्यासमोर हे पण होतं की स्वामी रामानंद यांची दैनंदिनी या शीर्षकाचं एक छोटं पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने काढलं आहे आणि त्याच्यामध्ये डायरीसारख्या नोंदीच आहेत त्या प्रामुख्याने. तेही बरीच वर्ष आउट ऑफ प्रिंट आहे, तर थोडं ओव्हरलॅप होईल का, तेच नाव वाटेल का, पण उपशीर्षकातून ते काम होऊन जाईल असंही वाटलं. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याची सजावट करून, चांगलं प्रोडक्शन करून पुस्तक तयार केलं. पण काल जयदेव सर म्हणाले तो एक मुद्दा आम्हाला त्यावेळी लक्षात नाही आला, पण तोही खरा आहे. ते असं म्हणाले की जयदेव डोळे सर की संन्याशाच्या डायरीतून असंच एवढंच जर शीर्षक वाचलं तर काही ग्रंथपाल किंवा काही ग्रंथ विक्रेते हे पुस्तक कोणत्या कप्प्यामध्ये टाकतील तर धार्मिक आणि आध्यात्मिक. तर मी म्हणालो की कधीकधी अतिपरिचयात काही काही गोष्टी आपल्या नजरेतून सुटतात, आपण हा विचारच केला नाही. तर तोही मुद्दा आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना 2 पद्धतीने याच्याकडे बघावं लागेल की एकतर हे पुस्तक ग्रंथविक्रेते आणि ग्रंथपाल त्या धार्मिक आध्यात्मिक विभागात टाकणार नाहीत, यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि दुसरा सकारात्मक विचार असा करता येईल की धार्मिक आध्यात्मिक विभागात टाकल्यावर
जे कोणी लोक या प्रकारची पुस्तकं म्हणजे स्वातंत्र्य संग्राम वगैरे वाचतच नाहीत, त्यांनी जर धार्मिक आध्यात्मिक म्हणून हे पुस्तक वाचायला घेतलं तर आपला कदाचित जास्त फायदा होईल, असं आपण थोडं ॲफर्मेटिव्ह पद्धतीने बघूया आत्ता तरी. आणि जर असं वाटलं की नाही आहे, पहिलाच भाग जास्त होतो आहे, की ते बाजूला टाकलं जात आहे, तर आपण पुढच्या आवृत्तीला परत आणखी काहीतरी योग्य विचार करू. त्यामुळे जयदेव सरांनी ते आम्हाला लक्षात आणून दिलं, हा खरंच आनंदाचा भाग आहे. बाकी मी आता 2 वक्ते आणि परत अध्यक्ष तिघही स्वामीजी आणि मुक्तीसंग्राम या संदर्भातले अधिकारी व्यक्ती आहेत. मी त्याबद्दल आणखी काही वेगळं माझ्या प्रास्ताविकात सांगावं असं नाही, परंतु शिरीष खेडगीकर आणि अतुल देऊळगावकर यांचं ह्या संपूर्ण पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत आणि हा कार्यक्रम घडवून आणणं या प्रक्रियेमध्ये सहभाग होता. मीच त्यांना असं म्हणालो की पुण्यामध्ये आम्ही खूप कार्यक्रम करतो साधना प्रकाशनाचे आणि काहीच अवघड नाही, परंतु बरेचसे कार्यक्रम आपल्याला पुण्याच्या बाहेर व्हायला पाहिजेत. आणि विशेषतः ज्या पुस्तकाचं काही एक औचित्य त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी असेल तिथे आपण जाऊ. त्यामुळे आत्ता आपण मराठवाड्यातलं एखादं शहर निवडू आणि स्वाभाविकच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था इथेच असल्यामुळे तो निर्णय आपण घेतला आणि दोन्ही संस्थांच्या वतीने हा कार्यक्रम होतो आहे. सारंग टाकळकर आणि रश्मी बोरीकर त्यानंतर DK देशमुख हे तीनही पदाधिकारी या प्रक्रियेमध्ये फार पटकन सहभागी झाले, त्यामुळे त्यांनाही मी साधना प्रकाशनाच्या वतीने धन्यवाद देतो. कार्यक्रमाला इथले खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक आलेले आहेत, त्या सगळ्यांचाच नामोल्लेख मी करणं योग्य नाही, पण दासो वैद्य आहेत, बाबा भांड आहेत, जयदेव आहेत आणि याच्या पलीकडे खूप नावं सांगता येतील, पण एकाचा उल्लेख मी विशेष करून केला पाहिजे, तो म्हणजे विश्वासराव पाटील. हे शेतीतज्ञ आणि शेतकरी दोन्ही पण जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरामध्ये काम करतायत गेली अनेक वर्ष, 80च्या उंबरठ्यावर आहेत. ते आणि त्यांचे भाऊ दोघेही खास या कार्यक्रमासाठी इथे आलेले आहेत आणि अनपेक्षितपणे त्यांनी तो चांगला आनंद आम्हाला दिलेला आहे. त्यांना एक धन्यवाद देतो. बाकी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझंही प्रास्ताविक संपवतो. थँक्यू. एखाद्या प्रकाशकांनी इतकं प्रांजळ मनोगत व्यक्त करावं, नावाविषयी आरोप प्रत्यारोप काय होऊ शकतात, हे जरा विरळा उदाहरण आज आपल्याला विनोद शिरसाटांच्या मार्फत बघायला मिळालेलं आहे. या कार्यक्रमामध्ये जो पुढाकार घेतला होता ते अतुल देऊळगावकरांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. स्वामी रामानंद तीर्थ यांनी लिहिलेलं पुस्तक ज्याचा अनुवाद विपा देऊळगावकरांनी केला आणि त्याच्या प्रकाशनासाठी इथं अनेक पिढ्या म्हणजे व्यासपीठावर आणि सभागृहात आपल्याला दिसतील. म्हणजे 80च्या दशकातले डॉक्टर खुरसाले ते कौस्तुभ हा तिशीमधला असं हे जे वातावरण आहे त्यात प्रत्येकानं या विचारामध्ये काही भर घातली आहे असे लोक इथं आज जमलेले आहेत. आत्ता डॉक्टर रश्मी बोरीकरांनी त्यांचा जो निवेदनात उल्लेख केला प्रकाशक म्हणून विनोदचा, तिथून मी सुरुवात करतो. सध्या महाराष्ट्रात जे खूप थोडे संपादक आहेत की ज्यांना एकंदरीत ग्रंथव्यवहाराची खूप उत्तम जाण आहे, म्हणजे एकाच वेळेला साप्ताहिक आणि ग्रंथव्यवहार, म्हणजे इतिहासातलं उदाहरण आपल्याला द्यायचं तर महादेव गोविंद रानडे यांची दुर्मिळ पुस्तकं आणणं, ते आत्ता 20-30मधले जे मुलं धडपडत आहेत, तरुण मुलं, त्यांना लिहितं करणं असं एक अवघड काम विनोद करतो आहे. आणि या सगळ्यामध्ये अनेक उत्कृष्ट पुस्तकं तो सतत आणत असतो. आणि या पुस्तकाला सुद्धा जेव्हा सुचवलं तेव्हा ज्यात तो तत्परतेनं तयार झाला आणि तेव्हा असं तो म्हणाला की ज्याचा उल्लेख त्याने केला की महाराष्ट्राच्या इतर भागात हैदराबाद मुक्तीसंग्रामाविषयी का बोललं जात नाही. आता इथं बरेच जाणकार आहेत. मला असं वाटतं की भारताचा जो मोठा लढा होता त्यासमोर एका राज्याचा लढा असं याकडे बघितलं गेलं, हे एक. आणि दुसरं, या संबंधी ज्या पद्धतीने बोललं जायला पाहिजे होतं, लिहिलं जायला पाहिजे होतं,
तसं अनेक भाषांमध्ये कदाचित लिहिलं गेलं नसावं. तर या पार्श्वभूमीवर आपण या पुस्तकाकडे पाहिलं पाहिजे. आता इथं मी ज्या कौस्तुभचा उल्लेख केला जो तिशीतला आहे, त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे उस्मानाबादचा कलेक्टर असताना जे संशोधन केलं, निजाम काळामध्ये प्रशासन कसं होतं, दुष्काळ कसा बघितला जायचा, त्या काळात चारा कसा होता, शेती कशी होती आणि या अंगांनी त्या काळातला कलेक्टर काय करायचा, नोंदी कशा व्हायच्या, या अंगातून समकालीन मराठवाडा कसा दिसतो, ही एक वेगळी दृष्टी कौस्तुभनं दिली. आणि त्यामुळे अनेक जण मराठवाड्यातले हैदराबाद मुक्तीसंग्रामाकडं पाहायला लागले आणि तशी पुस्तकं यायला लागली. ही एक खूप वेगळी मोठी उपलब्धी आहे. या निमित्तानं फक्त एवढंच की यातनं आपल्याला काय शिकायचं आहे किंवा काय घ्यावं हे पाहण्यापेक्षा मला असं वाटतं की हैदराबाद राज्याची गुणसूत्र आणि मराठवाड्याची गुणसूत्र कशी घडली हे जर पाहायचं असेल तर यातला महत्त्वाचा टप्पा मला वाटतो तो 1907 सालचा आहे. 1907 साली न्यायमूर्ती केशवराव कोरटकर यांनी हैदराबादला विवेकवर्धिनी विद्यालयाची स्थापना केली आणि त्याच वर्षी विठ्ठलराव देऊळगावकर म्हणजे विपा देऊळगावकर यांचे काका जे वकील होते त्यांनी गुलबर्ग्याला नूतन विद्यालय राष्ट्रीय शाळा म्हणून चालू केली. हे सगळे हैदराबाद राज्यातली मंडळी राष्ट्रीय प्रवाहाशी जोडलेली होती. म्हणजे आधी टिळकांचा प्रवाह, नंतर गांधी आणि नेहरू, यामुळे तो विचार कसा पसरेल. हैदराबाद आणि गुलबर्गा हे 1907 ते 1948 ही महत्त्वाची केंद्र झाली होती. सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय ह्या सगळ्याच बाजूने. म्हणजे अभ्यास करत असताना कौस्तुभच्या बोलण्यातनंच मला कळलं की गुलबर्ग्याला 1915च्या सुमाराला नूतन विद्यालयाच्या मैदानावर एक सभा भरली ज्याचं अध्यक्षस्थान पांडुरंगराव देऊळगावकरांनी केलं होतं आणि तिथं राजकीय प्रस्ताव घेता येत नसल्यामुळे सतीप्रथा बंद करण्यात यावी, विधवांचा विवाह व्हावा असे काही ठराव त्यावेळेला मंजूर करण्यात आले होते. या सगळ्या कारणांमुळं इतके मोठमोठे नेते तिथं येत होते. व्याख्यानाच्या निमित्तानं, वेगवेगळ्या सभा संमेलनाच्या निमित्ताने येत होते. नाटक, संगीत सगळ्या पद्धतीनं हैदराबाद राज्य जे पुढे गेलं ते या कारणातनं गेलं. यातून विपा देऊळगावकर घडले आणि मग ते स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्या रामानंदी तीर्थांच्या सोबत होते आणि त्यातून ह्या सगळ्या पुस्तकाची जी निर्मिती झाली. मला काल यांनीच विनोदनी विचारलं की नंतर विपा भाऊसाहेब हे शिक्षणाकडे का वळले. तर पोलीस ॲक्शन झाल्यानंतर त्या काळात विचारायचं ना, म्हणजे आम्ही काय करावं. तर त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा स्वामीजींनी सांगितलं की आता इथून पुढचा काळ आपला नाही, त्यामुळे आणि तुम्हाला घर सांभाळायचे, तुमच्यावर घर अवलंबून आहे आणि म्हणून त्यांच्या सांगण्यावरून ते निझाम कॉलेजमध्ये प्राध्यापकी करायला लागले. नरसिंहरावांच्या प्रस्तावनेमध्ये पण याचा उल्लेख आहे की स्वामीजींनी पण 2 वेळा ते लोकसभेवर गेले आणि नंतर त्यांनीही ठरवलं की आपण इथं जाऊ नये. नरसिंहरावांनी म्हटलं की असं वातावरण घडत गेलं की त्यांनी तिथं राहू नये. पण त्यांनी असंही म्हटले की योद्धा संन्यासी हे त्यांना का म्हटलं होतं किंवा त्यांच्या असंही वर्णन आहे की एकाच वेळेला अंबाजोगाईचे हे तरुण कन्नड, तेलुगू आणि मराठी भाषकांवर साम्राज्य का गाजवत होते. तर याचं मुख्य कारण ते आर्थिक विचार करत होते. शेतकऱ्यांचं दारिद्र्य, भूमिहीनांच्या समस्या ते मांडत होते. त्यामुळे कुळ कायदा आणि याचंही भान पहिल्यांदा कौस्तुभ दिवेगावकर यांनी आणून दिलं. त्यांच्या पुस्तकात येते आहे की कुळ कायद्याची सुरुवात इथून झालेली आहे, याचा उल्लेख कोणीच का करत नाही, जो नरसिंहरावांच्या प्रस्तावनेत आहे. अशा प्रकारे हे आज जर आपल्याला तिथून पुढं आलो आणि पाहिलं तर असं लक्षात येतं मराठवाड्याचा पण जो विकास झाला आहे, मराठवाडा जो घडत गेला आहे तो सरस्वती भुवन, नंतर अगदी गुंजोटी, उमरगा, सेलू इकडं निघालेल्या शाळा, वाचनालयं आणि त्यामुळे होत गेलेले वेगवेगळे कार्यक्रम,
बाबासाहेबांनी चालू केलेलं मिलिंद महाविद्यालय, यामुळे आपला मराठवाडा घडला आहे. आता खरं तर यापुढं सगळेजण बोलणार आहेत, पण तरी देखील इथं जमलेल्या सगळ्या महानुभावांसमोर मी एक मुद्दा जो वारंवार म्हणतो तो पुन्हा एकदा म्हणतो. मराठवाडा इथून पुढं कसा असेल, त्यासाठी काय व्हायला पाहिजे? आपल्याकडं बाहेरनं विद्यार्थी यावेत अशी शैक्षणिक संस्था कोणती आहे का? आपण विकासाच्या बऱ्याच मागण्या करतो, त्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरची, खरं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरची संस्था आपल्याकडे का नको? त्यातही हवामान बदलामुळे दरवर्षी आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत असताना आत्ता गेल्या 9 महिन्यामध्ये जवळजवळ रोज 5 आत्महत्या शेतकऱ्यांच्या आपल्याकडं होत आहेत. आपल्या कोणत्या वर्तनातून आपण त्याच्याकडे लक्ष देतो असं आपल्याला वाटतंय? हवामान बदलाशी सामना करणारं एक उत्तम आंतरराष्ट्रीय व्यासपीठ किंवा संस्था जर बांगलादेशच्या ढाक्यामध्ये आहे आणि ज्याच्यातनं ढाका खूप उत्तम पद्धतीनं शाश्वत शेती करतं, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, क्लायमेट रेझिलियंट सिटीज याचा विचार करतं, आपण याचं डिझाईन आपल्याकडं का नसावं? या जर आपण मागण्या करायला लागलो तर हैदराबाद मुक्ती संग्रामाचा जो काही DNA गुणसूत्र आहेत ती आपल्यापर्यंत आली आणि आपण वेगळ्या पद्धतीने मांडली. अन्यथा जे 3 महत्त्वाची बळं मानली जातात, बौद्धिक, सांपत्तिक आणि आर्थिक, हे तिन्ही बळं मराठवाड्यातनं हळूहळू निघून जातील आणि मराठवाडा हा वैराण होऊन जाईल अशी शक्यता असताना पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला या पद्धतीने काहीतरी करावं लागेल, असं डिझाईन करावं लागेल. शेवटचं उदाहरण देतो. गुजरातचा विकास जो सांगितला जातो, विक्रम साराभाईंनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चालू केली, कुरियन यांनी इंडियन रुरल मॅनेजमेंट चालू केली, डिझाईन इन्स्टिट्यूट चालू झालेली. त्यामुळं अनेक उद्योग, म्हणजे तिथल्या व्यापारी वृत्तीच्या लोकांनासुद्धा उद्योग चालू करावेसे वाटले आणि व्हॅल्यू ॲडिशन म्हणून अनेक उद्योग तिथं सुरू होत गेले. हा शिक्षणाचा पाया आपल्याला जो हैदराबाद मुक्तीसंग्रामांच्या सेनानी घालून दिला, त्याची पुढची आवृत्ती आपल्याला काहीतरी करावे लागेल. या दृष्टीने आपण विचार करावा. धन्यवाद. यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूयात. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. संन्याशाच्या डायरीतून हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी, या स्वामीजींच्या आठवणी. खेडगीकर सर या. पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि आज हे बाहेर सवलतीच्या दरामध्ये आपल्या सगळ्यांना उपलब्ध आहे. यानंतर जी 3 महत्त्वाची भाषणं होणार आहेत आणि त्यानंतर आभार प्रदर्शन, असं मिळून साधारणतः 1 तासाचा कार्यक्रम आपल्यापाशी आहे, ज्याच्यामध्ये आपण हैदराबाद मुक्तीलढ्याच्या अनेक अंगांनी अनेक गोष्टी आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम मी कौस्तुभ दिवेगावकर यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावेत. व्यासपीठावरील मान्यवर आणि इथं उपस्थित बंधू भगिनींनो, थोडासा वेळ वाचवण्यासाठी सगळ्यांची नावं घेतली नाही आहेत आणि इतके थोर लोक समोर आहेत आणि स्टेजवर आहेत की ते प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते असं म्हणून जाताना मला आठवतं की शाळेत, कॉलेजमध्ये गेल्या विनोद सर बोलत असताना आम्ही समोर कसे असायचो वगैरे वगैरे, त्या गमती आहेत. दासू वैद्य सर भेटले आत्ता खाली, त्यांची लहान मुलांना लिहिलेली पत्र मी वाचले, तेच सांगत होतो त्यांना. एनिवेज, महात्मा गांधी आणि स्वामीजींची एक आठवण आहे, त्याच्यानी मी सुरुवात करतो. वर्ध्याला महात्माजी असताना इथे रजाकारांविरुद्ध जे बॉर्डर कॅम्प्स उभारलेले होते
म्हणजे सोलापूर किंवा प्रवरेच्या जवळचा भाग, बार्शी, तर या भागांमध्ये जे हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॅम्प उभारले होते त्याच्यासाठी पैसा कमी पडत होता. गोविंदभाई श्रॉफ आणि स्वामीजी बापूंना भेटले आणि त्यांना विनंती केली की आम्हाला चळवळीला पैसा कमी पडतोय, आम्हाला मदत राष्ट्रीय सभा करेल का. गांधीजींनी कोऱ्या चेकची व्यवस्था केली, कोरा चेक त्यांच्याजवळ दिला आणि जाता जाता ते स्वामीजींना म्हणाले की चळवळीसाठी पैसा आणि माणसं स्वतः उभी करायची असतात. रात्री स्वामीजींनी मुक्काम केला. कदाचित ते झोपलेत की नाही झोपलेत, त्यांनी अशा आठवणी नाट्यमयरित्या कधी लिहिलेल्या नाही आहेत. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी तो तसाच कोरा चेक परत दिला आणि ते बापूंना म्हणाले की मला हा चेक नको, चळवळीसाठी पैसा आणि माणसं मी उभी करेन. गांधीजी म्हणाले मला हेच अपेक्षित होतं. आणि त्यानंतर जी माणसं उभी राहिली त्यांनीच स्वामीजींच्या मदतीने मराठवाडा उभा केला आहे. आज जो काही मराठवाडा आहे त्याच्या सुरुवातीची आठवण गांधीजींशी कशी जोडली जाते आणि जी प्रज्वलित मनं त्यांनी उभी केली गांधीजींनी आणि त्यानंतर त्यांच्या प्रेरणेने स्वामीजींनी, त्यातून हा मराठवाडा आला आहे. आणि त्यामुळं विनोद शिरसाट सरांचं मी आभारही त्यांचे मानतो की गांधीजन ही जी संकल्पना आहे, साने गुरुजींची अप्रकाशित किंवा आउट ऑफ प्रिंट पुस्तकं आणणं, विनोबांची आणणं आणि आता स्वामी रामानंद तीर्थांच्या आठवणींचं पुस्तक आणणं, हे खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतं आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. वेळ कमी आहे तर थोडक्यात मी काही मुद्दे मांडणार आहे. 2 मुद्द्यांवर मला विशेषतः बोलायचं आहे. पहिला मुद्दा आहे की हे पुस्तक का महत्त्वाचं आहे त्याची एक छोटीशी आठवण अशी. माझा 1988चा जन्म आहे, म्हणजे 40च्या जवळ जातोय मी आता ते 30च्या उल्लेखामुळं. पण 1997ची आठवण आहे. मी 3रीत असेन आणि वेद प्रतिष्ठान नावाचं एक ग्रंथालय आहे. तिथे एक खूप वृद्ध व्यक्ती समोरून जात होते. मी त्या लायब्ररीत जायचो तिथे आणि मी त्यांना विचारलं हे कोण आहेत. तर ते म्हणे हे खूप मोठे आहेत, हे वेदांचे अभ्यासक आहेत, हे भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत, हे स्वातंत्र्य सैनिक आहेत. ते होते देवीसिंग चौहान गुरुजी. त्यावेळेस ते 90च्या जवळ जात होते आणि देवीसिंग चौहान गुरुजींचं म्हणजे भारत विद्यालय उमरगा असेल, स्वामीजींच्या प्रेरणेतून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणं असेल, त्याच्यानंतर हैदराबाद राज्याचे शिक्षण खात्याचे मंत्री असणं असेल आणि गाव तिथं शाळा, आपण म्हणतो सर्व शिक्षा अभियान, तर हैदराबाद राज्यामध्ये पहिल्यांदा सर्व शिक्षा अभियानाची पायाभरणी झाली. गाव तिथे शाळा त्यांनी आणलं आहे. तर ही स्वामीजींनी घडवलेली माणसं शेवटच्या टप्प्यामध्ये मला पाहता आली. हे कदाचित म्हणजे माझ्या नंतरच्या पिढीला ते भाग्य फारसं लाभलेलं नाही आहे. किंवा गोविंदभाई श्रॉफ यांच्याबद्दलच्या बातम्या वाचायला मिळणं हेही कदाचित माझ्या नशिबात होतं. हे मी का सांगतोय म्हणजे ही आठवण, हा नॉस्टॅल्जिया कशासाठी आहे, कारण माझी पिढी चाचपडती आहे. म्हणजे नक्की या मराठवाड्यामध्ये माझं योगदान काय असावं, या ज्या स्वातंत्र्य लढ्याचा आपण जे फळं आपण अनुभवतोय त्याच्यात किस रास्ते जाणं आहे, आता पुढं जायचं आहे कसं, ही वाट सापडत नाही. आणि त्यावेळेस स्वामीजी थोडीशी वाट दाखवतात असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचं आहे. म्हणजे पोलीस ॲक्शनच्या वेळी स्वामीजी 45 वर्षाचे होते आणि त्यांनी कामाची सुरुवात 33व्या वर्षी म्हणजे म्हणता येणार नाही, त्याच्याही आधी आहे. पण योगेश्वरी शाळेत गेले हा जर स्टार्टिंग पॉईंट मानला मोमिनाबाद अंबेजोगाईचा, तर ते तेव्हा 33 वर्षाचे होते. तर 33 ते 45 याच्यामुळे मी वयाचा उल्लेख केला की आत्ताही आम्हाला ती वाट सापडत नाही की आम्हाला काय करायचं आहे. आणि त्यामुळं एका अस्वस्थतेतून मी या सगळ्या प्रवासाकडे बघतोय. त्यामुळं याच्यात अधिकारी असणं या विषयाचा हा मुद्दा नसून वाट शोधणं हाच मुद्दा आहे. आणि या अनुषंगाने मी जी काही मतं मांडतोय ही शासकीय संदर्भातली किंवा प्रशासनाच्या टीकेबद्दलची नसून हा साहित्यिक कार्यक्रम आहे हे परत एकदा ध्वनित करतो. एखादी लेखन कृती जी असते त्याचं मर्म जर जाणायचं असेल तर ते जेव्हा ते पुस्तक आलं तेव्हा काय म्हटलं जात होतं आणि त्याची समकालीन दृष्टी काय आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला ते सापडतं. म्हणजे जर आपण भाऊसाहेब देऊळगावकरांची म्हणजे अनुवादकाचं मनोगत पाहिलं तर त्याच्यामधला एक पॅराग्राफ मला खूप महत्त्वाचा वाटला
की मी इंग्रजी पुस्तक वाचल्यानंतर माझ्या 2 प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पैकी पहिली त्यांच्या इंग्रजी भाषेसंबंधी, दुसरी प्रतिक्रिया होती त्यांच्या निवेदनासंबंधी. मला हा सारा वृत्तांत फारच त्रुटीत वाटला. फारच हातचे राखून पूज्य स्वामीजींनी लिहिले. त्यांचा भिडस्त स्वभाव नडला की काय असे वाटले. ही प्रतिक्रिया मी व माझ्यासारख्या अनेकांनी त्यांना बोलून दाखवली. माझे मित्र श्री नरहर कुरुंदकर यांनी त्यांच्या चोखंदळ व चिकित्सक स्वभावानुसार पूज्य स्वामीजींना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले होते. असो, जे नाही त्याच्यासंबंधी आता खंत करण्यात व त्याचे विश्लेषण करण्यात अर्थ काय. तर मला असं वाटतं की त्यांनी इंग्लिशमध्ये का लिहिलं याचं मला जाणवलेलं उत्तर आहे. त्या काळामध्ये कन्हैयालाल मुंशी, के एम मुंशींनी एंड ऑफ ॲन इरा नावाचं पुस्तक लिहिलं होतं, हैदराबाद पोलीस ॲक्शन आणि त्या काळातल्या राजकारणाबद्दल. आणि त्याच्यामधली जी विधानं आहेत ती बऱ्यापैकी दिल्लीच्या दृष्टीने आहेत. म्हणजे दिल्लीहून जेव्हा कोणी आपल्या भागामध्ये येत असेल आणि त्याची जी एक ढोबळ दृष्टी आहे इथल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक गोष्टींकडे बघण्याची, ती ढोबळ दृष्टी आणि तपशिलातल्या चुका या मलाही वाचनामध्ये जाणवल्या होत्या. आणि त्याचा काही अंशी प्रतिवाद म्हणजे संन्याशाच्या डायरीतून मध्ये स्वामीजींनी केलेला आहे. आणि त्या इंग्रजी पुस्तकाचं उत्तर कदाचित इंग्लिशमध्ये लिहायचं आहे असा उद्देश असेल का, तर मला असंही उत्तर मिळतं की जो माणूस या अख्ख्या पुस्तकामध्ये कोणाबद्दल टीकेचा एक शब्द काढत नाही तो माणूस उत्तर देण्यासाठी नक्कीच लिहिणार नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल एक माझं कन्फ्युजन आहे की हे नक्की इंग्लिशमध्ये का लिहिलं. दुसरी त्याच्यातली जी गंमत आहे की ही माणसं प्रचंड भिडस्त आहेत, टीका टिप्पणीवरही लक्ष देत नाहीत आणि काम केल्यानंतर पुढं चालायला लागतात. तर स्वतःचं समर्थन करण्यासाठी हे आत्मकथन किती सोयीचं झालं असतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये कुठेही ती सोय पाहणं दिसत नाही. आणि त्याच्यामुळं ते एक मर्म मला अनुवादकांच्या त्या कमेंटवरून जाणवतं की ती माणसंच भिडस्त होती आणि त्याच्यामुळं कदाचित तो सगळे संदर्भ सांगणं, त्याच्या मागचं राजकारण काय घडत होतं त्याच्याबद्दलची कटू विधानं करणं हे कदाचित स्वामीजींनी टाळलं असेल. दुसरं एक म्हणजे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, माजी पंतप्रधान, त्यांनी पहिल्या आवृत्तीमध्ये एक महत्त्वाचं विधान केलं. मला वाटतं ते मराठवाड्यासंदर्भात अजून महत्त्वाचं आहे. ते असं आहे की नेतृत्वाबद्दल ते म्हणतात की नेतृत्वाच्या बाबतीत पूज्य स्वामी रामानंद तीर्थ हे लक्षणीय अपवाद होते. त्यांचा जन्म कर्नाटकातला आणि म्हणून कन्नड प्रदेशाने त्यांच्यावर हक्क सांगणे रास्तच. प्रथम बरेचसे शैक्षणिक कार्य व नंतरचे राजकीय कार्य त्यांनी मराठवाड्यातच केले. म्हणून स्वामीजी आपलेच आहेत असा हक्क महाराष्ट्रीय लोकांनी गाजवणे हेही कदाचित अधिक संयुक्तिक असेल. तरी स्वामीजींचे राजकीय नेतृत्व तेलंगणातच पूर्णपणे विकसित झाले व तेलंगणाचे प्रश्न सोडवण्यासाठी पण त्यांनी बराचसा भाग समर्पिला. आता हे म्हणताना ते काय सांगतात की याच्या पूर्वीचं जे नेतृत्व होतं हैदराबाद संस्थानातल्या चळवळीचं, त्यांच्या कार्याचं केंद्रस्थान हे हैदराबाद शहर होतं. आणि स्वामीजींचं वैशिष्ट्य हे की त्यांनी चळवळीचं लोकेशन जिथं शेतकरी राबतायत, जिथं रजाकारांचे अत्याचार होत आहेत, जिथं सामंती व्यवस्था आपलं वर्चस्व गाजवते, ते त्यांनी चळवळीचं लोकेशन केलं होतं. आणि त्यामुळं जर मराठवाड्याची उत्तरं शोधायची असतील, मराठवाड्याचे आर्थिक प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे असतील, पुढची पॉलिटिकल इकॉनॉमीची वाटचाल समजून घ्यायची असेल, तर आपल्याला परत याच प्रयोगशाळेमध्ये यावं लागणार आहे हे निश्चित. कारण विनोद कुमार शुक्लंचं एक खूप छान कोट मी वाचलं, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते. त्यांनी साहित्याच्या संदर्भात म्हटलं होतं, पण मला वाटतं की ते राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या पण महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की तुम्ही जितके स्थानिक व्हाल तितके वैश्विक व्हाल. आणि त्यामुळं मराठवाड्यातले पर्यावरणाचे प्रश्न, मराठवाड्यातले राजकीय आणि सामाजिक प्रश्न, इथलं लोकांमध्ये किंवा आर्थिक प्रश्नांमुळे तयार झालेली अस्थिरता, या सगळ्यांची आपल्याला मुळं ही याच व्यवस्थेमध्ये, याच मराठवाड्यामध्ये शोधावी लागणार आहेत. तिसरा एक जो महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा होता तो असा होता की पी व्ही नरसिंहरावांनी एक खूप महत्त्वाचं विधान करून ठेवलं. त्याबद्दल मी भाष्य नाही करणार, फक्त वाचून दाखवेन. स्वामीजींनी राजकारणाचा संन्यास घेतला हे शेवटी एका दृष्टीने बरेच झाले असे कधीकधी मला वाटू लागते. आपली जीवितोद्दिष्टे साध्य झाल्यानंतर प्रेषिताला योग्य असे स्थान उरत नाही. नियतीचा हा निष्ठुर पण अलिखित नियम आहे, पण त्याहून अधिक निष्ठुर सत्य आहे की स्वामीजींचे उद्दिष्ट अद्याप साध्य झालेले नाही. त्यांचे कार्य पूर्ण झालेले नाही. त्या कार्यात अनेक अडथळे मात्र आले. त्यापैकी पहिला अडथळा म्हणजे 1953 मध्ये सक्रिय राजकारणातून झालेली स्वामीजींची निवृत्ती होय.
हैदराबाद प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व सोडल्यानंतर त्यांनी राजकीयेतर कार्याला ज्या निष्ठेने वाहून घेतले त्या योगे त्यांची प्रतिष्ठा खूपच वाढली. तेव्हापासून ते विधायक कार्यात पूर्णपणे मग्न झाले. आता हे विधान जर राजकीय दृष्टीने पाहायचं असेल तर स्वामीजींनी त्या काळात काय केलं हेच माझ्या दुसऱ्या मुद्द्याचं सार आहे आणि त्याच्याबद्दल मी आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये बोलू इच्छितो. पण त्याआधी राजूरकर सरांच्या प्रस्तावनामध्ये एक प्रसंग आहे. मला असं वाटतं की ते खूप मोठं द्योतक आहे की या लढ्याचं नेतृत्व कोणी केलं आणि लोक जननेते कोणाला मानायचे. तर त्यांनी 1947ची आठवण सांगितली जेव्हा ते शाळकरी होते की 17 सप्टेंबरला संध्याकाळी मिरवणूक निघाली आणि त्या मिरवणुकीमध्ये लोक जयघोष करत होते 3 नावांचा, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू आणि स्वामी रामानंद तीर्थ. आणि मग या बॅकड्रॉपवर स्वामीजी 17 सप्टेंबर 48ला जीवितोध्येय संपल्यानंतर काय करत होते, मला असं वाटतं की त्याबद्दल लक्ष वेधणं गरजेचं आहे. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोलीस ॲक्शननंतर काही ठिकाणी जातीय हिंसाचार वाढत होता आणि पोलीस ॲक्शननंतर ज्या पद्धतीने जातीय दंगे काही ठिकाणी झाले त्याच्यानंतर जसं गांधीजी स्वातंत्र्यानंतर नोआखालीमध्ये बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जात होते तसेच स्वामीजी चिलेपल्ली या भागामध्ये आणि त्याच्या आधी मराठवाड्याच्या आणि हैदराबादच्या विविध भागांमध्ये काय संदेश देत होते तो मी थोडक्यात वाचून दाखवतो. गावकरी नावाच्या पेपरचं हे कात्रण आहे. मुसलमानांनी भिवू नये, स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली विनंती. हैदराबाद तारीख 20. हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद नौभवानीवरून भाषण करताना सांगितले की या परिस्थितीत जनतेने शांतता व शिस्त पाळणं अतिशय जरूर आहे. ते म्हणाले, हिंद सरकार हे धर्मातीत सरकार आहे व हैदराबादेतही धर्मातीत राजवट करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिकाला मग त्याची जात व धर्म काहीही असो पुढे येण्यासाठी समान संधी देण्यात येईल. मुसलमानांना उद्देशून त्यांनी सांगितले, विशेषतः मुसलमानांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मनातून शंका व भीती अजिबात काढून टाकावी. हे विधान आणि नोआखालीमधले गांधीजी हे कुठंतरी त्या गांधीजन या व्याख्येची व्याप्ती दाखवतात. स्वामीजी म्हणायचे की माझा लढा हा मुस्लिम टांगेवाल्याविरुद्ध नाही आहे. मग स्वामीजींचा लढा नक्की होता कोणाविरुद्ध? त्याचं उत्तर म्हणजे स्वातंत्र्यानंतरचं पहिलं काम मी जे म्हटलं की सामाजिक सौहार्द, दुसरं आहे कुळ कायदा. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा वेगवेगळ्या पद्धतीने हा कोणाकोणामध्ये होता अशा पद्धतीने चर्चा होते. तर त्याचं मला दिसलेलं उत्तर की मध्ययुगीन फ्युडल म्हणजे सामंती व्यवस्था विरुद्ध आधुनिक लोकशाही व्यवस्था या 2 व्यवस्थांमधला ताण, व्यवस्थांमधला लढा हा तो आहे. कारण बरेचदा आपल्याला वाटतं की हा लढा म्हणजे फक्त एक निजामाचं राज्य आणि विरुद्ध भारत सरकार असं काही होतं का, किंवा हैदराबाद स्टेट काँग्रेस असं होतं का. लँड रिलेशन्स जर आपण बघितले म्हणजे जमीन महसूल जर आपण समजून घेतला तर आपल्याला त्या काळाचं मर्म समजतं. म्हणून मी फक्त 1-2 मिनिटाचा वेळ घेऊन तुम्हाला एक सांगू इच्छितो. हैदराबादची सामंती व्यवस्था काय होती? हैदराबादमधल्या एकूण जमिनीपैकी 40 ते 45% जमीन ही इनाम जहागीर या स्वरूपाची होती. मग काही ठिकाणी फक्त जमीन देण्यात आलेली आहे, काही ठिकाणी गावच्या गावं ही इनाम जहागीर म्हणून देण्यात आलेली आहेत. मग त्याचे प्रकार होते. हैदराबाद संस्थानातला सगळ्यात मोठा जागीरदार कोण? तर निजाम स्वतः. म्हणजे सरफेखास नावाचा जमिनीचा जो प्रकार होता ती 10% जमीन हैदराबाद स्टेटमधली ही निजामाची स्वतःची होती. म्हणजे या जमिनीवरचा सगळा जमीन महसूल हा प्रिव्ही अकाउंट, स्वतःचा अकाउंट म्हणून जायचा. आणि याच्यामध्ये बलदा म्हणजे अत्रफे बलदा जो हैदराबादचा राजधानीचा प्रदेश आहे तो आणि जवळपास 17 तालुके मावतील असा तो प्रदेश आहे. पण आपल्याकडचे जर तालुके पाहिले तर पाटोदा, खुलताबाद, आमच्या धाराशिवचं कळंब असे काही तालुके आहेत. दुसरा प्रकार आहे पायगा. पायगा म्हणजे सैन्य उभारणीसाठी सरदारांना दिलेलं इनाम. परत मी धाराशिवचे सांगतो कारण मी ते पाहिलं आहे. लोहारा, गुंजोटी आणि अपसिंगा. तर या भागांमध्ये एकूण जर हैदराबाद संस्थांची जमीन पाहिली तर 5% जमिनी या त्यांनी व्यापलेल्या आहेत. तिसरा पाहिला तर हा जहागीरदारांचा म्हणजे जे स्थानिक जहागीरदार आहेत त्याच्यात दोन्ही म्हणजे धर्मांचे लोक आहेत. जवळपास 1800 जहागीरदारांची संख्या होती आणि 6000 गावं ही या जहागिरीची आहेत.
अजिंठा, सोनपेठ, परतूर, शिरसाळा, बोरी ही त्याच्यातली काही उदाहरणं आहेत. हे का महत्त्वाचं आहे? कारण या भागा आणि जवळपास अजून एक गंमत सांगायची राहिली की संस्थानांमध्ये एक उपसंस्थानं होती 14. म्हणजे वारंगळचे काकतीय किंवा विजयनगरचं साम्राज्य, म्हणजे निजामापूर्वीचे किंवा त्याच्या आधी मुघल आणि त्याआधी निजामशाही पूर्वीची सुद्धा काही संस्थान राजघराणी होती, ज्यांना काही भागांवर अंतर्गत स्वायत्तता त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी दिली होती, ती कायम राहिलेली आहे. तर या पद्धतीने हे सगळं स्ट्रक्चर चालतं. तर या सगळ्या गावांचं म्हणजे जवळपास तो 40% हा जो भाग आहे याचं दिवाणी प्रशासन म्हणजे तहसीलदार हे काही निजामाने नेमलेले नाही आहेत किंवा तिथलं जे पोलीस प्रशासन आहे हे सगळं जहागीरदारांनी चालवलेलं आहे. आणि त्यामुळे हम करे सो कायदा हा इतका या पद्धतीने जाणवतो की ज्या जहागिरीच्या जमिनी आहेत त्याचं जी जमीन मोजणी आहे ती आउटर बाउंड्रीनी आहे. त्याच्याबद्दल स्वामीजी काय सांगतात ते मी वाचेनच, पण जवळपास 1400 हेक्टर एका गावातली जमीन जर त्या जमीनदाराची आहे तर 1400 हेक्टर तर तो एकटा जमीनदार कसत नाही. त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, कुळं आहेत, त्यांची रेकॉर्डवर नोंद कुठं आहे? त्यांची नोंद कुठंही नाही, ते फक्त राबत आहेत. आणि मग त्या बोलाचालीनी जे गावच्या मध्ययुगीन पद्धतीने जे ठरवलेलं असेल की तू त्या कालव्याकडची त्या झऱ्याकडची जमीन बघ, या आमराई जवळची जमीन तू बघ, या पद्धतीने सगळा तोंडी मामला आपल्याला या गावांमध्ये दिसतो. म्हणजे दिवाणी गावं जी म्हणजे निजामाची सर्वे सेटलमेंट केलेली गावं आणि या जहागीरदारांची गावं असं मिळून निजाम स्टेट होतं. आणि मग तिथे प्रशासन एक आहे का? तर तिथं असंख्य प्रशासनं मिसळलेली आहेत. मग हे जहागीरदार काय करायचे? 1857च्या उठावाच्या वेळेस गोडसे भटजींचं माझा प्रवास नावाचं पुस्तक खूप फेमस आहे. आपल्याला जर हैदराबाद स्टेट बघायचं असेल तर एक व्यक्ती आहे की ज्यांनी या काळाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती आपल्याला दिली आहे. एनगुला वीरस्वामी नावाच्या एका तेलुगू मद्रास प्रेसिडेन्सीमधल्या व्यक्तींनी काशी यात्रा चरित्र, तो काशीला यात्रेसाठी जात होता तेव्हाचं त्यांनी वातावरण लिहिलेलं आहे. आणि ते मे 1830ला जेव्हा हैदराबाद स्टेटमधून जात होते तेव्हाचं त्यांचं जर्नल असं आहे, हे जमीनदार निजामाला मर्यादित खंडणी देतात आणि त्यांच्या इस्टेटमध्ये म्हणजे जहागिरीमध्ये निरंकुश सत्ता उपभोगतात. असे म्हटले जाते की बलवान जहागीरदार ही खंडणीसुद्धा नियमितपणे देत नाही. अशा वेळी हैदराबाद सरकार त्यांच्या मागे लागते आणि बळजबरीने खंडणी काढण्यात यशस्वी होते. जेव्हा हे जमीनदार एकमेकांशी असहमत असतात तेव्हा ते एकमेकांशी लढतात. इतकेच नव्हे, एकमेकांच्या गावांवर छापे टाकतात, दंगली घडवतात, गावे उद्ध्वस्त करतात. जेव्हा अशी भांडणे होतात तेव्हा त्यांची चौकशी करून प्रश्न सोडवण्यासाठी मदत करण्याऐवजी निजामाचा दिवाण चंदूलाल आणि त्यांचे अनुयायी अशा परिस्थितीला अधिक चिघळवण्यात धन्यता मानतात, कारण त्यातून त्यांचा आर्थिक फायदा होतो. माझ्या प्रवासावेळी वानपरतीचा जमीनदार आणि कोल्हापूरचा जमीनदार यांच्यात अशा प्रकारची भांडणे सुरू आहेत. जेव्हा आपण खंडणी आणि एकमेकांच्या गावांवर हल्ले हे वाचतो तेव्हा आपल्याला आधुनिक काळ आठवतो का मध्ययुग आठवतं? कारण 1818ला जेव्हा एक आधुनिक राज्यपद्धती आली आहे तेव्हाच पॅरलली मराठवाड्यामध्ये म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीत काय होतं आहे आणि मराठवाड्यात काय होतं आहे हे कळण्यासाठी हा किस्सा खूप महत्त्वाचा आहे. भुजंगराव कुलकर्णी XIS जे होते हे 1956च्या दरम्यान औरंगाबाद त्याच्या संभाजीनगरचे कलेक्टर होते. भुजंगराव कुलकर्णींचं गाव बीड जिल्ह्यामध्ये पिंपळगाव आहे, गाढे पिंपळगाव. तिथं मजा वेगळीच आहे. आता हे परळी तालुक्यामध्ये आहे. निजाम काळात ती होती शिरसाळा जहागीर तालुका. आणि शिरसाळा जहागीर तालुका या तालुक्याचं कलेक्टरी म्हणजे कलेक्टर ऑफिस मुख्यालय कुठं आहे तर मेटापल्ली तेलंगणामध्ये. म्हणजे परळीच्या तहसील ऑफिसमधलं जर काही काम आहे तिथून कलेक्टर ऑफिसला जायचं मेटापल्लीला. नवाब फकरुल मुल्क यांची ही जहागीर आहे. म्हणजे जर आपण प्रशासनाच्या चष्म्याने पाहिलं तर अनागोंदी काय प्रकारची असते हे कळतं. आणि जे मी उपसंस्थानाचा उल्लेख केला की निजामानी या उपसंस्थानांना अंतर्गत स्वायत्ता दिली होती, त्याच्यातल्या एका उपसंस्थानाचं नाव अनागोंदी असं आहे. आता या बॅकड्रॉपवर कुळ कायदा का महत्त्वाचा आहे? 20 मिनटं झाली की प्लीज सांगा, मी 5 मिनटं अजून घेतो. तेलंगणामध्ये कम्युनिस्टांची हिंसक चळवळ सुरू झाली होती की आम्हाला हे लोकशाही म्हणणारं जे स्वतंत्र भारत सरकार हे मान्यच नाही आणि हे जमीनदारांची बाजू उचलणारं सरकार आहे आणि आम्ही यांना विरोध करतो. आणि अशा पद्धतीने एक हिंसात्मक चळवळ सुरू झाली. स्वामीजींनी काय करावं? परत तेच लोकेशन, ते चिलेपल्ली नावाच्या गावात तेलंगणामध्ये जाऊन राहिले आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते.
दिवसा तेव्हा कारण भारतीय सैन्याकडे हैदराबादचं प्रशासन होतं, दिवसा भारतीय सैन्य त्या गावांमध्ये गस्त घालत आहे आणि रात्री कम्युनिस्ट भारतीय सैन्याला मदत कोण करत आहे याचा विचार करत आहेत. मी परत एकदा याच्यात सांगतो की यामध्ये तेलंगणातली कम्युनिझमची चळवळ आणि मराठवाड्यातली डावी चळवळ याच्यामध्ये खूप फरक आहे, त्याच्याबद्दल वेगळ्याने अभ्यास करायला पाहिजे. मग या काळात पंडित नेहरूंना स्वामीजी तिथली जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल वारंवार पत्र अहवाल पाठवायचे आणि त्याच्याबद्दल पाठपुरावा करायचे. तर त्यांनी तिथे जी काय परिस्थिती पाहिली होती ती या आठवणींमध्ये पण तुम्हाला वाचायला मिळेल. फक्त ही एका मिनिटात वाचतो. खेड्यातील समाजात स्पष्टपणे 2 वर्ग पडले होते. एक आहेरेवाल्यांचा, या वर्गात 5-6 जणांचा समावेश होत असे. किंबहुना पुष्कळ ठिकाणी एकच कुटुंब या वर्गात मोडले जाई. उरलेला सर्व समाज नाहिरेवाल्यांच्या वर्गात मोडे. आजच्या भाषेत आपण सबाल्टन म्हणतो, तर सबाल्टन दृष्टी ही असते. खेड्यातील जमिनीचा बहुभाग या 5-6 जणांच्या मालकीचा असे. कम्युनिस्ट प्रणित कृती चालली असताना मी एका खेड्यात गेलो. त्यावेळी मला असे आढळून आले की त्या गावातील एकूण 1400 एकर जमिनीपैकी 1300 एकर जमीन ही एकाच देशमुखाची होती. मी आश्चर्याने थक्क झालो. हा जमीनदार हैदराबादेत राही व वर्षातून केव्हा तरी 1-2दा त्या गावी जात असे. त्या खेड्यातील लोक त्याच्यासाठी शेतावर राबत, तो देईल तितकीच त्यांची मजुरी असे. वंशपरंपरागत असेच चालत असे. अशा स्थितीत हे सरकार उलथून पाडण्याचा जो व्यूह कम्युनिस्टांनी रचला होता त्या संदर्भात सशस्त्र चळवळ चालवण्यासाठी कम्युनिस्टांना अनुकूल भूमी, अनुकूल वातावरण मिळाले, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. शेतकऱ्यांना जमिनीची गरज होती, ते उपाशी होते. या परिस्थितीचा लाभ चळवळीच्या दृष्टीने त्यांनी घेतला. तेलंगणाचा मुख्य प्रश्न शेतकऱ्यांचा आणि जमिनीचा प्रश्न होता. जमीनदारांनी शेतकऱ्यांचे शोषण चालवले होते आणि त्यामुळे यातून शेतकऱ्यांची सुटका करण्याचा एकच मार्ग होता, शेतजमिनीच्या वाटपाचा प्रश्न योग्य आणि न्याय्य पद्धतीने सोडवणे. याच्यातून पुढे काय झालं तर गुलजारीलाल नंदानी इतर जणांच्या अध्यक्षतेखाली भूमी आयोग 1954ला झाला. पण 1950च्याच दरम्यान सगळ्यात प्रभावी अशा कुळ कायद्याची, कारण हैदराबाद स्टेटच्या या युनिक परिस्थितीमुळे जागीरदारी अबॉलिश झाली. त्यामुळे हे स्वतंत्र दिवाणी आणि गैरदिवाणी अशा पद्धतीने जे अधिकारांचं वाटप होतं ते रद्द झालं. पहिला असा पुरोगामी कुळ कायदा आला आणि त्या जोडीला भूमी आयोग 1954 नंतर सीलिंग ॲक्ट आला. आणि मग या काळातली औरंगाबाद संभाजीनगरमधली आठवण ही आहे की संभाजीनगरमध्ये 1950 ते 52मध्ये सेतुमाधवराव पगडी कलेक्टर होते आणि हे 54 ते 56च्या दरम्यान भुजंगराव कुलकर्णी कलेक्टर होते. यांनी गावागावामध्ये जाऊन जमीनदारांच्या ताब्यातल्या जमिनी प्रत्यक्ष तिथे कोण कसतंय याचे गावागावामध्ये सर्वे करून कुळांच्या नोंदी घेतलेल्या आहेत. म्हणजे जो हैदराबाद संस्थानाचा जो पेच आहे ना, मराठवाड्याचाच पेच एकूण तो असा आहे की बाकीचा जो महाराष्ट्र आहे, खास करून बॉम्बे प्रेसिडेन्सीमधला किंवा CP बेरारमधला, काही प्रमाणामध्ये प्रबोधनाचा प्रकल्प सुरू झालेला आहे. जे आत्ता देऊळगावकर सरांनी आठवण सांगितली तसं 1905मध्ये सतीप्रथा बंदीबद्दल किंवा विधवा पुनर्विवाहाबद्दल चर्चा हैदराबाद संस्थानात होती आहे. आणि 1830 पासूनच बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे. महात्मा फुल्यांची किंवा विठ्ठलरामजी शिंद्यांचं काम, शिक्षणाबद्दलची मतं, जातीच्या प्रश्नाचं काय करायचं, स्त्रियांच्या प्रश्नाचं काय करायचं, या सगळ्याबद्दलचं मंथन तिथे झालं आहे. आणि लोकशाहीचं जे प्रशिक्षण आहे, कारण कायदेमंडळामध्ये तर बऱ्यापैकी बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये 1890 नंतरच लोकल बोर्ड आणि इतर स्थापनांमुळे सुद्धा वावर चालू झाला आहे. आपल्याकडे एका मध्ययुगीन व्यवस्थेनंतर थेट आपण एका आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये आलो आहे. ती एक उडी आहे. आणि मला असं वाटतं की स्वामीजींना या उडीमध्ये जे निर्माण होणारे पेच आहेत ना, याचं गांभीर्य कळलं होतं आणि त्याच्यामुळे ते या पॉलिटिकल इकॉनॉमीकडे लक्ष देत होते. आणि म्हणून मला थोडंसं असं वाटतं की PV नरसिंहरावांचं जे मत आहे ना, तो राजकीय संन्यास नाही आहे, ते खरं राजकारण आहे. कारण ते लोकांसाठीचं आहे आणि ते भारतीय संविधानाच्या आधुनिकता रुजवण्यासाठी हैदराबाद संस्थानात काय काय करावं लागेल याचा शोध आहे. आणि त्याच्यासाठी जर आपण पाहायला गेलो तर एकीकडं स्वामीजी 1952ला गुलबर्गा, 1957ला औरंगाबाद, आता संभाजीनगर इथे खासदार होते. म्हणजे एकाच वेळेस ते पॉलिसी मेकर म्हणून काम करत होते. पण त्यांनी सरकारमध्ये कुठल्याही सामील व्हायला नकार दिलेला होता, कारण ते कुठेही मंत्री झालेले नाहीत. आणि त्याचसोबत गांधीजींचा शांततेचा मार्ग पण त्यांनी अवलंबला आहे, कारण या हिंसक चळवळी आपल्याला रोखायच्या आहेत. आणि त्याच वेळेस आपण स्वामीजींना स्टेट्समन, प्रशासक म्हणून पाहिलं पाहिजे.
कारण कायदा इथं अंमलबजावणी करून आणणं आणि त्याची अंमलबजावणी करून घेणं हे स्टेट्समन आणि प्रशासकाचं लक्षण आहे. आणि आपण स्वामीजींना प्रशासक आणि स्टेट्समन म्हणून का मानत नाही हा मला कायम पडत असलेला प्रश्न आहे. तिसरा जो मुद्दा याच्यातला आहे तो थोडक्यात असा आहे की संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये म्हणजे शंकरराव देवांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद झाली, त्यावेळेसही स्वामीजी हे उपाध्यक्ष होते त्या परिषदेचे. राज्य पुनर्रचनेसाठी तेलंगणा, कर्नाटक आणि मराठवाडा हे 3 हैदराबाद स्टेटचे भाग हे त्या राज्यांमध्ये सामील व्हायला पाहिजेत, भाषिक राज्यांमध्ये, ही त्यांची भूमिका होती. पंडित नेहरूंची भूमिका अशी होती की हैदराबादेमध्ये एक सर्वसमावेशक दख्खनी संस्कृती आकाराला आली आहे, त्याचा आपण आदर ठेवला पाहिजे. स्वामीजी म्हणायचे हो आदर ठेवला पाहिजे, पण त्याच वेळेस हा लढा सामंतशाही विरुद्धचा असल्यामुळे हैदराबाद राज्याच्या या स्ट्रक्चरचे जे सामंती अवशेष आहेत, कारण याच्याबद्दल ते नेहरूंना काय बोललेत किंवा याच्याबद्दलचं लिखित काही सापडत नाही. कारण त्याच्याबद्दल हे होतं की मी स्वामीजींना काय म्हणालो ते मी वाचून दाखवणार आहे या पुस्तकातलं. पण मला जे दिसतंय ते ही 4 उदाहरणं आहेत. हा लढा जर सामंती व्यवस्था विरुद्धचा आहे तर हैदराबाद स्टेटचं स्ट्रक्चर आणि त्याच्यातले हे जे दोष आहेत हे दूर करण्यासाठी आपल्याला आधुनिक राज्यव्यवस्था असलेल्या राज्यांचा भाग होणं गरजेचं आहे, ही त्यांची त्यामागची दृष्टी असू शकते. एक. दुसरं, संसाधनांचं असमान वितरण. जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये एकही सिंचन प्रकल्प निजामाने केलेले नाही आहे. आपण कौतुक सांगतो खजाना विहिरीचं, खजाना संपला वगैरे, सिंचन प्रकल्पांचं काय? ते प्रकल्प हैदराबादमध्ये झालेले आहेत, अत्रफे बलदाच्या आजूबाजूला झालेले आहेत, निजाम सागर वगैरे. मराठवाड्यात काय? त्यामुळे संसाधनांचं समान वितरण जर आपल्याला रोखायचं असेल तर काय करावं, हा दुसरा मुद्दा. तिसरा, ही विकासाची प्रक्रियाच अर्धवट आहे ना, कारण मराठवाड्याचं विकासाचं प्रारूप कोणी तयार केलं आहे? कोणीच नाही. आणि तेलंगणाची भौगोलिक परिस्थिती, मराठवाड्यातली भौगोलिक परिस्थिती गोदावरीच्या पूर्वेकडे आणि गोदावरीच्या पश्चिमेकडे याच्यात प्रचंड फरक आहे, त्याचं त्यांना भान होतं. आणि शेवटचा मुद्दा जो राज्य पुनर्रचना आयोगाने पण मानला होता की भाषांचं काय करायचं, कारण भाषा हा राज्याला आणि एकूण राष्ट्राला जोडणारा धागा आहे. मग या पार्श्वभूमीवर 1953ला नानलनगरला अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन होतं. पंडित नेहरू अध्यक्ष होते, स्वामीजी स्वागताध्यक्ष होते. आणि त्या अधिवेशनामध्ये झालेला जो प्रसंग आहे तो स्वामीजी असं म्हणतात की या संस्थानात आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक हे भाषांचे 3 विभाग भारतातील समभाषी राज्यांशी जोडलेले आहेत. आणि जर भाषेच्या आधारे राज्यांची पुनर्रचना करण्याचं तत्त्व काँग्रेसने मान्य केलं आहे तर त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे. आणि त्यामुळे भाषिक पुनर्रचनेचा प्रभाव येथील जनतेच्या जीवनावर पडणे अनिवार्य आहे. आंध्र प्रांत निर्माण होतोच आहे. आज ना उद्या अन्य भाषिकांची राज्यही बनतील. या प्रश्नी अखंड सावधान असण्याची जशी आवश्यकता आहे तसेच भाषेचे तत्त्वनिर्धाराने अंमलात आणण्याची गरज आहे. एक दिवस असा उजाडेल की हैदराबाद आणि भारत यांच्या दरम्यानच्या कृत्रिम सीमा नष्ट होतील आणि आम्ही सर्वार्थाने एकरूप होऊ. स्वामीजींनी हे जे भाषण केलं या भाषणाची प्रत त्यांनी कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी नेहरूंना दिली होती. पंडित नेहरूंनी ते भाषण पूर्ण वाचलं, ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी ते भाषणाची प्रत परत केली आणि त्यांनी त्यांचं मत मांडलं. आणि हे जे मी म्हटलं की दखनी संस्कृती आणि हैदराबाद स्टेट हे एकत्र राहावं, तर या दोघांमधले ते मत होते. आणि मग त्याबद्दल असं म्हणतात ते की त्यांनी जी आपली बाजू मांडण्याला विरोध केला नव्हता त्याबद्दल ते असं म्हणतात की त्यांच्या विशाल अंतःकरणाच्या प्रचितीने माझ्या मनात त्यांच्याविषयी कमालीचा आदर वाढला. हैदराबाद राज्याचे विभाजन आणि भाषावर प्रांतरचनेला नेहरूंनी मान्यता दिल्याने ते हाडाचे लोकशाहीवादी कसे आहेत हे आम्हाला लक्षात आलं. आणि मग त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र झाला. म्हणजे आपण दिल्लीच्या नेतृत्वाला इथले स्थानिक प्रश्न कशा पद्धतीने कन्व्हिन्स केले पाहिजेत. लॉबी हा शब्द खूपच तोकडा आणि अन्याय करणार आहे. आणि मग त्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाणांची जयंत लेलेंनी जी मुलाखत घेतली होती त्याच्यात त्यांनी विचारले की संयुक्त महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचं योगदान कोणाचं वाटतं तुम्हाला. तर निसंदिग्धपणे यशवंतराव म्हणतात की मला हे योगदान स्वामी रामानंद तीर्थांचं वाटतं. ते आणि गोविंदभाई श्रॉफ यांनी बिनशर्त महाराष्ट्रामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामुळं आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते, मेकर्स ऑफ मॉडर्न महाराष्ट्र म्हणूनही आपण स्वामीजींना पाहायला पाहिजे. शेवटचा जो मुद्दा आहे तो खूप थोडक्यात मी सांगतो की सिस्टीम बिल्डर असणं म्हणजे स्वातंत्र्य मिळवलं
आता याच्यानंतर सिस्टीम बनवायची आहे, सिस्टीम सेट करायची म्हणजे काय? नवा कुळ कायदा 1950चा, हैदराबाद इनामे व वतने रद्द करणे अधिनियम 1954, 5 मार्चला भूमी आयोग, गावागावातल्या कुळांच्या दुरुस्त्या, आणि हे मी सांगितलं. 1950ला बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच वेळेस त्याच वर्षी नांदेडमध्ये पीपल्स कॉलेज नांदेड हे स्वामीजींनी सुरू केलं. आपण जेव्हा या गोष्टींकडे बघतो ना, तेव्हा आपण हे लक्षात घेत नाही की हे तेव्हाचे महापुरुष हे किती व्यापक आणि विधायक दृष्टीने प्रत्येक प्रश्नाकडे बघायचे. आणि त्यामुळं त्या एकाच वर्षात या 2 महात्म्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. याच्यातून आपल्याला मराठवाड्याबद्दलची त्यांची दृष्टी दिसते. आणि मग पुढं काय घडत गेलं? 58ला बहुतेक मी चुकत नसेल तर मराठवाडा विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, 54ला BEd कॉलेज आलं, 55ला माझ्या माहितीप्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेज आलं, त्याच दरम्यान मेडिकल कॉलेज आलं, लॉ कॉलेजेस, आणि या सगळ्या संस्थांची उभारणी झाली. आणि त्यामुळे थोड्या वेळापूर्वी जे अतुल सर बोलत होते की आपल्याकडे संस्था, तर आता त्याबद्दल मी भाष्य नाही करू शकत, पण संस्थात्मक उभारणीला स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 1.5 दशकामध्ये किती प्राधान्य दिलं गेलं होतं इतकंच मला अधोरेखित करायचं आहे. आणि त्यामुळं हा जो मॉडर्निटीचा, या आधुनिकतेचा जो पेच आहे, तो शिक्षणाच्या माध्यमातून आणि या विधायक संस्थात्मक उभारणीच्या माध्यमातून, संयुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून स्वामीजी जे सोडवू बघत होते, या सगळ्या वाटचालीतून मराठवाड्याच्या आजच्या प्रश्नांची उत्तरं सामावलेली आहेत असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी कुठलंही जर भाषण करत असेल स्वामीजींबद्दलचं किंवा मराठवाड्यासंदर्भातलं, तर स्वामीजींचा जो संदेश मला खूप आवडतो त्याच्याने मी शेवट करतो. आणि तो शेवट मी एकदा वाचून दाखवतो. याच्यातला राजकीय हा जो शब्द आहे, हा पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणून घ्यावी विनंती. स्वामीजी म्हणतात, आजच्या पिढीला, युवकांनो लक्षात ठेवा की जुलूम आणि अन्याय यांचा प्रतिकार करणे हीच ईश्वर भक्ती आहे. देश तुमच्या पुरुषार्थाला आव्हान देत आहे, काहीतरी करण्याची हाक देत आहे. जगभरच्या तरुणांनी आपापल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले आहे. आत्ताच्या या क्षणी तुम्ही कराल तेवढा त्याग कमीच ठरणार आहे. देशाच्या हाकेला कृतीने ओ द्या आणि हे ध्यानात ठेवा, विद्यमान परिस्थितीचे मूळ हे राजकीय प्रश्नात आहे. इतरत्र त्याचा शोध घेऊ नका. पेटलेली ही ज्योत तेवत ठेवा. आमच्याकडून अर्धवट सुटलेले सूत्र तुम्ही आपल्या हाती घ्या. हे अर्धवट सुटलेले सूत्र पूर्ण करणं हेच आपल्या वाटचालीसाठी आवश्यक आहे. थँक्यू. धन्यवाद कौस्तुभ.